excites me. Clearly, Fonzie got underneath that one, and he went high up in the air and gave the infield plenty of time to run around. There were a few of them down there, but Gurkha was the one with the catch. She's very sharp at the field, very quick to move there. Very well bowled by receiving pretty hotting the ball it was soon. 126 in the range back to players off the field. इसमें बड़ी मैं टेक्नोलॉजी है, तो वो सर्च है। क्रिकेट है। इसमें साउंड है। और क्या है? डैडी। Mau punya apa?
गाडी अनाउन्समेंट करा म्हणजे काय पाहुणे लोक येणार आहेत ना गाडी 29 ओके ओके
स्पेशल ड्रायव्हर के.एस. बिजरे हे आपल्या रेल्वे सेवेतून आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. कृपया ध्यान दीजिए, एक विशेष सूचना. हे स्पेशल ड्रायव्हर अपनी सेवा के आज
मग आपला आणि 2 तारखेला आपला नागपूरचा बर्थडे त्या दिवशी त्याला रिटायरमेंट ते सगळं जमलं पाहिजे राव ते घराचं मग चालतं आज सिरियल तिथे घ्यायचा तर कॅशच चालू घ्यायचं रिटायरमेंट तिथे घराची पाहण्यासाठी सगळं जमत नाही ना होत नाही ना
ये होत आहे ना. केव्हाची वाट बघतोय आम्ही. काय 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 गाड राईट दाखवला ना. सांगितलं राईट पुढं फक्त आपल्या जीवनात बघायचं. कुठे गेला होता तुम्ही. राईट का पाणी जेवण काय म्हणा. पंधरा येणार आहे. रात्री लोणीला येणार आहे. फोन आला होता ना. लोणीला येणार आहे. हो लोणीला हडपसरला नाही, लोणीला येणार आहे. चक्के पे गाड़ी में निकली अपनी सवारी, थोड़े अगाड़ी थोड़े पिछाड़ी, थोड़े अगाड़ी थोड़े पिछाड़ी। चक्के में चक्का चक्के पे गाड़ी में निकली अपनी सवारी, थोड़े अगाड़ी थोड़े पिछाड़ी, थोड़े अगाड़ी थोड़े पिछाड़ी। चुन्नू छबीले मुन्नू हटीले, मखमल की टोपी छोटू रंगीले। चुन्नू छबीले मुन्नू हटीले, मखमल की टोपी छोटू रंगीले। लल्लू बटाटा लल्ली टमाटा, काम बनेंगे गट्टू गठीले, पेट में इनके लंबी सी दाढ़ी। चक्के में चक्का चक्के पे गाड़ी में निकली अपनी सवारी,
अगाड़ी थोड़े पिछाड़ी, थोड़े अगाड़ी थोड़े पिछाड़ी। उम्र में कच्चे ये छोटे बच्चे हैं, भोले भाले हैं सीधे सच्चे। उम्र में कच्चे ये छोटे बच्चे हैं, भोले भाले हैं सीधे सच्चे। ठानेंगे जो भी करके रहेंगे, ये अपनी धुन के हैं पूरे पक्के। कोई न समझे इनको अनाड़ी, चक्के में चक्का चक्के पे गाड़ी, गाड़ी में निकली अपनी सवारी। थोड़े अगाड़ी थोड़े पिछाड़ी, थोड़े अगाड़ी थोड़े पिछाड़ी। और चक्के में चक्का चक्के पे गाड़ी, गाड़ी में निकली अपनी सवारी। थोड़े अगाड़ी थोड़े पिछाड़ी, थोड़े अगाड़ी थोड़े पिछाड़ी। बोला नहीं आपको, बोला ना पत्रिका दिया था ना, पत्रिका आई पर कौन सी गाड़ी वर्क कर रहे बोला भी तुम? अच्छा ओके, नहीं हार वाल लेके आता मैंने बोल के रखा था इसको, ऐसा ही गायकवाड़ को अपना पूरी वाले को, भाई मुझे बोलो बात ओके स्टार्ट। खेल दिखाएं, छुक छुक करती रेल चलाएं, सीटी देकर सीट पे बैठो, एक दूजे की पीठ पे बैठो। आगे पीछे पीछे आगे लाइन से लेकिन कोई ना भागे, सारी सीधी लाइन में चलना, आंखें दोनों नीचे रखना। बंद आंखों से देखा जाए, आंख खुले तो कुछ ना पाए। आओ बच्चों रेल चलाएं। सुनो रे बच्चों, टिकट कटाओ, तुम लोग नहीं आओगे तो रेलगाड़ी छूट जाएगी। आओ सब लाइन में खड़े हो जाओ। मुन्नी तुम्हारा इंजन, डब्बू तुम्हारा कोयले का डिब्बा, चुन्नू मुन्नू लीला शीला मोहन सोहन जादव माधव, सब पैसेंजर रेडी, एक दो। रेलगाड़ी 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 छुक 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 छुक। बीच वाले स्टेशन बोले रुक 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 रुक। लोहे की सड़क, लोहे की सड़क, यहाँ से वहाँ, वहाँ से यहाँ, यहाँ से वहाँ, वहाँ से वहाँ। फुलाए छाती पार कर जाती, बालू रेत आलू के खेत, बाजरा धान बुढ़ा किसान, हरा मैदान मंदिर मकान, चाय की दुकान, पुल पग डंडी, टीले पे झंडी, पानी का कुंड, पंछी का झुंड, झोपड़ी झाड़ी खेती बाड़ी, बादल धुआं मोट कुआं, कुएं के पीछे बाग बगीचे, धोबी का घाट मंगल की हाट, गांव में मेला भीड़ झमेला, टूटी दीवार टट्टू सवार। रेलगाड़ी रेलगाड़ी, बीच वाले स्टेशन बोले रुक 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 रुक। धर्मपुर 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 धर्मपुर, मैंगलोर बैंगलोर बैंगलोर मैंगलोर, मांडवा खांडवा खांडवा मांडवा, रायपुर जयपुर जयपुर रायपुर, तालेगांव मालेगांव मालेगांव तालेगांव, नेल्लूर वेल्लूर वेल्लूर नेल्लूर, सोलापुर कोल्हापुर कोल्हापुर सोलापुर, कुक्कल डिंडिगल डिंडिगल कुक्कल, मछलीपट्टनम 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 मछलीपट्टनम, उंगोल निर्दिगोल निर्दिगोल उंगोल, कोरेगांव गोरेगांव गोरेगांव कोरेगांव, अहमदाबाद 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 अहमदाबाद, शोधनूर पोतनूर शोधनूर पोतनूर।
चुक चुक चुक। बीच वाले स्टेशन बोले रुक 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 रुक। धड़क 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 सड़क। यहाँ से वहाँ से यहाँ से वहाँ से यहाँ। चुक 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 चुक।
here of every kind. There's a fascination of things to come. Can't slow down now, can't be done. I feel the sense of freedom all above. I know this is where I'll find love. America, my birthday in America. To see, I'm finally here with my fantasy.
Hare Rama, Rama Rama, Hare Hare Krishna, Krishna Krishna, Hare. Sim sim pola pola, sim sim pola, sim sim pola pola, sim sim pola. Fine flat flute pipe, petola petola, drum drum duplex, simbola simbola. Hare Rama, Rama Rama, Hare Hare Krishna, Krishna Krishna, Krishna Krishna, Krishna Krishna. Keynote keyboard, invitations. Minor note, major note, modulations. In C, in tune, intonations. Roll rhythm, rhyming, percussions. Bass scale, score, compositions. Dance, drama, music, motivations. Alice, Michael, Madonna, America. We want to go. अरे बोलो बोलो. America. America, America, America. लंदन देखा, पेरिस देखा, लंदन देखा, पेरिस देखा और देखा जापान। माइकल देखा, एल्विस देखा, सब देखा मेरी जान। सारे जग में कहीं नहीं है दूसरा हिंदुस्तान, दूसरा हिंदुस्तान, दूसरा हिंदुस्तान। ये दुनिया एक दुल्हन, ये दुनिया एक दुल्हन, दुल्हन के माथे की बिंदिया। ये मेरा इंडिया, ये मेरा इंडिया। I love my India, I love my India। ये दुनिया एक दुल्हन, ये दुनिया एक दुल्हन, दुल्हन के माथे की बिंदिया। ये मेरा इंडिया, I love my India। ये मेरा इंडिया, I love my India। जब छेड़ा मल्हार किसी ने, झूम के सावन आग लगा दी पानी में जब, दीपक राग सुनाया। सात सुरों का संगम ये जीवन गीतों की माला। हम अपने भगवान को भी कहते हैं बांसुरी वाला, बांसुरी वाला। बांसुरी वाला। ये मेरा इंडिया, I love my India। ये मेरा इंडिया, I
दुल्हन के माथे की बिंदिया ये मेरा इंडिया आई लव माय इंडिया
कामगार बंधू एक लक्ष जरा या ठिकाणी जमलेले सर्व पाहुणे मंडळी आणि मित्रमंडळी कामगार बंधू लक्ष द्या. आज या ठिकाणी ते 3 मूर्ती सेवानिवृत्त होत आहेत. तर या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान गजबे साहेबांनी स्वीकारा असं मी त्यांना विनंती करतो. आणि गजबे साहेबांना जे अध्यक्षपद दिलं त्याला आम्ही अनुमोदन देत आहे. सर्वप्रथम हे आपल्याला माहित आहे की या ठिकाणी तुम्ही म्हणताल स्पीकर सेट आहे माईक न घेता कसे बोलायला लागलेत. तर पहिल्यांदा ड्रायव्हर क्लबच्या वतीने ह्या कार्यक्रमाला पहिल्यांदा आज स्पीकरचं उद्घाटन होत आहे की बोनसला कामगार लोकांना जे 50-50 रुपये जमा केले होते त्याचा स्वतःचा हा रनिंगचा स्पीकर आज आले. त्याचं उद्घाटन मी केला साहेबाला करण्याची विनंती करतोय आणि श्रीफळ म्हणून करायचं. धन्यवाद. या ठिकाणी बऱ्याच दिवसाचं एक स्वप्न होतं की आज 3 मूर्ती सेवानिवृत्त होत आहेत. पहिले म्हणजे सर्वांचे आवडते व्यक्ती म्हणजे के.एस. गिजरे, सर्वांची आवडती व्यक्ती. त्याच्यानंतर दुसरी व्यक्ती आमचे यंग गुंडाप्पा उर्फ माणिकराव, ते ज्यांना कोणी असं ओळखत नाही असं नाही रनिंग स्टाफ मध्ये सर्वांचे आवडते ते आहेत. त्याच्यानंतर लिंगाप्पा. तर सर्वांच्या अगोदर शिंदे.
त्याचप्रमाणे दुसरी सेवानिवृत्त मोठे आमचे माणिक हे बी आज मेडिकल अनफिट होऊन ते सेवानिवृत्त होत आहेत, तर त्यांना सुद्धा ड्रायव्हर क्लबच्या वतीनं हा हार मी SP जाधव साहेबांच्या हातून मला विनंती करतो. SP जाधव. त्याचप्रमाणे तिसरी व्यक्ती लिंगप्पा कांबळे हे सेवानिवृत्त होत आहेत, तर त्यांना हा हार आमचे सेंटर बिल्डिंग. आणि मी माझ्या नेहमीच्या भाषणात सांगतो की ड्रायव्हरला जी नोकरी करायची असते घड्याळ आणि शिंगाळकर बघून त्यातल्या दोन्हीतलं एकाकडे दुर्लक्ष झालं तर हातात चारशे हातात दे देतात. तर आज सेवानिवृत्त होणारे गिजरे साहेब मला वाटतं त्याने आतापर्यंत कधीही चार्जशीट घेतलेलं नाही, तर त्यांना हे आमची छोटीशी खूण गजबे साहेबांच्या हातून देण्याची विनंती करतो. त्याचप्रमाणे दुसरी व्यक्ती माणिक गुंडाप्पा एन गुंडाप्पा हे सेवानिवृत्त होत आहेत, तर त्यांना सुद्धा हे आमचे चिंचगरे साहेब केदार साहेबांच्या हातून देण्याची विनंती करतो. साहेब आणि गिजरे साहेब, कांबळे साहेब आणि गुंडाप्पा साहेब आणि सर्व कामगार बंधूंनो, त्यांचे परिवार आणि हितचिंतक, आज आपण सर्वजण एक आनंदानं हा निरोप समारंभ देत आहात आणि रेल्वेमध्ये निरोप समारंभ अतिशय महत्वाचा आहे. रिलिंग स्टाफ मधून ज्या ड्रायव्हर, स्टँडर किंवा असिस्टंट हा सेवानिवृत्त होतो त्याला सर्वात मोठा आनंद होतो आणि दुःखही होतं. असं मिश्रण आजच्या या घडीला आहे. दुःख या गोष्टीचं आहे की हा जो रनिंग स्टाफचा परिवार आहे तो सोडून त्यांना आता घरी जायचा आहे, आणि आनंद या गोष्टीचा आहे की या सेवेनिवृत्त होत असताना रिटायरमेंट झाल्यानंतर सक्सेसफुल किंवा कोणताही प्रकारचा प्रॉब्लेम किंवा DNA ऍक्शन न होता एक स्वच्छ रीतीने या रेल्वे कारभारातून बाहेर गेल्याचा एक आनंद आहे. आणि ड्रायव्हरचं जीवन म्हणजे शेवटच्या ट्रिपला काय होईल हे सांगता येत नाही, आणि अशा वेळेस ड्रायव्हरची गाडी जोपर्यंत प्लॅटफॉर्मवर लागत नाही तोपर्यंत त्याला जीवन नसतो. आणि अशा प्रकारे या सर्व टेन्शनातून माझा पूर्ण विश्वास आहे की गिजरे साहेब आता रिटायर झालेले आहेत, त्यांच्याविषयी एक मला सांगायचं आवडतं, ते कधी टेन्शन मध्ये दिसतच नव्हते. नेहमी हसणं चेहरा आणि आनंदित, आणि कोणताही असिस्टंट त्यांना द्या, कधी ते म्हटलं नाही हा असिस्टंट चांगला नाही आणि तो असिस्टंट चांगला नाही. आणि त्यांच्याबद्दल आम्हाला फार मोठा अभिमान आहे. त्यांच्या अशा खेळकर वृत्तीमुळं एक चांगलं त्यांनी एक आम्हाला उदाहरण दिलेलं आहे. त्या उदाहरणाच्या द्वारे आम्हाला नेहमी तुमची आठवण राहील. आणि त्यासोबत गुंडाप्पा साहेब यांना चुकून प्रमोशन दिलं नाही हे तर खरं पाहता म्हणलं तर हे स्पेशल लाईटचं माणूस आहे. त्यांचं शंटिंग तुम्ही पाहिलं तर समजाल कसे माणूस आहे ते. परंतु आता एवढं सुंदर रीतीने शंटिंग झाल्यानंतर रिटायर होत आहे आणि सेवानिवृत्त होत आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो की सुखरूप रीतीने कोणाला त्रास न देता कोणाला इजा न करता रिटायर होत आहे. त्यानंतर कांबळे साहेबांविषयी त्यांच्याविषयी बोलायचं म्हणजे असिस्टंट हे फार चांगले असिस्टंट आहेत आणि शेवटला पर्यंत त्यांना आता समजलं की आता काय पुढे होणार नाही म्हणून त्यांनी व्हॉलेंटियर दिलेलं आहे. या तिन्ही आमचे जे कामगार व बंधू आहे यांना आमच्या रनिंग स्टाफ तर्फे, ड्रायव्हर लोक रनिंग स्टाफ तर्फे आमच्या शुभेच्छा. त्यांच्या परिवारासाठी, त्यांच्या जीवनासाठी परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव, तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देव आणि तुम्ही खूप वर्ष रेल्वेची पेन्शन खाव ही परमेश्वराची मी प्रार्थना आहे. धन्यवाद. प्रथमतः त्यांचे हार या ठिकाणी आलेले त्या ठिकाणासाठी त्यांनी हार घालून घ्यायचे. सरोडे साहेब, आरेश चालणे, के सरोडे, आणखी या ठिकाणी हार कोणाचे आलेत का? कांबळे यांना आरेश चालण्याच्या वतीने आपण हार सेंटरमेंट म्हणायचं कार्यक्रम सुरू करू आपण.
आयुष्य हो अशी माझी एक नम्र विनंती आहे. त्याच्यानंतर मी हरारे साहेबांना एक दोन शब्द बोलण्याची विनंती करतो. माझ्यावर काम केलेलं गाडी फायरमन म्हणून त्यांनी काम केलं आणि तिथे आज रिटायर होत आहेत. त्यापैकी डिग्रीचा जास्त संबंध आला त्याच्यामुळं त्यानं माझ्यावर बरेच वर्ष स्टीमवर काम केलं आणि डिझेलवर काम केलं. ते काम करण्याची जी त्याची पद्धत होती डिग्रीची ती प्रामाणिकपणाने काम करायचं आणि अतिशय कठीण त्या अडचणीचे जाऊन सुद्धापून बाहेर पडणं अतिशय अवघड काम आहे. आणि ते अवघड काम त्यांनी करून दाखवलं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्याला आपल्या सर्वांचं आराध्य दैवत गजानन यांचं स्मरण करू. त्यानंतर आमच्या वैष्णवांचं एक आराध्य दैवत असं आहे ज्ञानेश्वर माऊली, त्यांचं स्मरण करू मी माझ्या छोट्याच्या भाषणाला सुरुवात करतो. हिजरे आणि अजून दोन वाघमोडे आणि लिंगप्पा कांबळे या आज रिटायर होत आहेत आणि त्यांच्या निरोप समारंभानिमित्त आपण इथं सर्व जमलेलो आहोत. थोडक्यातच भाषण करायला मला सांगितले, कारण त्यांनी मला सांगितलं की तुम्ही फार वेळ होता, मला एक 5 मिनिट ओळख आहे. गिजरे हे पहिले SLT मध्ये आणि कामाला होते. त्यावेळेपासून आम्ही दोघे एका ठिकाणी काम करत होतो. त्यांची आमची जुनी ओळख असून त्याप्रमाणेच त्यांचा आमचा घरोबाही थोडासा आहे, कारण त्यांच्या बेगोल स्टेशनमध्ये ज्या वेळेला मी कामाला होतो त्यावेळेला मी तिथं आणि भाडेकरू म्हणून राहत होतो. माझा त्यांचा आणि माझा पुष्कळचा संबंध आहे. हे जी व्यक्ती गिजरे आहे ती फार मनमिळाव आहे, हसरे चेहराचे आहे, विनोदी आहे. बाकीशी कोणाशी विनोद केला असं तर माहित नाही, पण माझ्याशी फार त्यांनी विनोद केलेला आहे. मी किती अडचणीत असलो की आमच्या दोघांची गाठभेट झाली, काय कुलकर्णी काय चाललंय आणि काहीतरी विनोद करायचा आणि त्या विनोदातून असलेलं जे आमचं संकट किंवा आठवणी काय हे असायचं कुठलंही काही न मिळता आणि ते व्यवस्थित निवृत्त होत आहे. त्याचं कारण एकच आहे, प्रभूने जे मानव जन्म दिलेला आहे त्या मानवानं त्याच्या ज्ञानानं निर्जीव वस्तूला सजीवपणा आणून दिलेला आहे. तेच ते डिझेल इंजन आणि त्या डिझेल इंजनवर त्यांनी खूप प्रेम केलं, यांत्रिकावर प्रेम केलं आणि ते प्रेमातून त्या यांत्रिकाचे असलेलं प्रेम त्यांच्यावरती होतं. म्हणून असल्या कुठल्याही गोष्टीला त्याला सामोरं जावं आणि हे प्रेम त्यांनी आणि सेवानिवृत्त होईपर्यंत त्याच्यावरती अखंड ठेवलं. ज्यावेळेला ते इंजन मध्ये जात होते त्या सर्व कुटुंबियांना आणि त्यांना आरोग्य सुखाचं जावो, कुठलंही संकट आलं तर ईश्वराने त्यांना त्यात मार्ग काढावा, मार्ग काढण्याची बुद्धी द्यावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा मला इतर बोलण्याची वेळ दिली, संधी दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो. जय धन्यवाद. बाळासाहेब पेशवे यांच्या वतीने खाली बसा सगळे. हे बघा कार्यक्रम संपलेला नाही, खाली बसा जरा. पाहुणे मंडळी माझी विनंती आहे की खाली बसून द्या सर्वांनी आणि सर्वजण एकदम गर्दी करू नका. पेटकर यांच्या वतीने त्यांचा सत्कार होत आहे. मित्र यांचे साडू बसून द्या. त्याच्यानंतर या ठिकाणी पुल्ले वक्तव्य घेण्याच्या अगोदर ज्ञानेश्वर यांच्या वतीने गिजरे यांना गुलाबाचा हार आलेला आहे. सुभाष जंबे यांच्या वतीने हार या ठिकाणी आलेले आहेत. चला
गेल्या व्यक्तीच्या वतीने गेले पठाण साहेब या ठिकाणी आले, त्याच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रम झाला आहे. आपण नंतर सीआरएम ऑफिसमध्ये त्यांचा सेपरेट प्रोग्राम करणार आहोत. गिजऱ्यांचा सीआरएम ऑफिसमध्ये सेपरेट प्रोग्राम करणार आहोत. या ठिकाणी श्री चला लवकर जरा. थोडंसं खाली बसून द्या जरा. पाहुणे मंडळी विनंती आहे की मध्ये उभा राहा. कार्यक्रम त्याच्यानंतर या ठिकाणी गिजरे साहेबांना त्यांच्या फ्रेंड सर्कलच्या वतीने एक भेट आलेली आहे. मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या हातून त्यांना द्यायची आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी गेल्या महिन्यात जे सेवानिवृत्त झाले ते डिग्री सोनवणे गेल्या महिन्यात सेवानिवृत्त झालेले होते. आयुष्यातला तिघांचा एक क्षण आलेला आहे. त्यापैकी बंगारे यांच्या शेजारी मी बरीच वर्ष काढलेली असल्यामुळे थोडंसं त्यांच्याविषयी बोलावं असं वाटलं. तीनों मूर्ति भाइयों एवं बहनों, आज हमारे बीच में श्री गिजरे साहब, मेल ड्राइवर गुंडप्पा साहब, सेंटर और लिंगप्पा लक्ष्मण कामले सेवानिवृत्त होने जा रहे हैं. तो गिजरे साहब के बारे में कहूँगा कि अप डाउन करते थे, पर कभी भी टाइम से चले आए, नोट फाउंड नहीं हुए, कोई तकलीफ इन्होंने नहीं दी. देश के हित में जो काम किया है बहुत ही अच्छा रहा इनका. और एन गुंडप्पा सेंटर जो है साइड कोलिजन में घबरा गए थे, पर इनकी गलती कुछ नहीं थी. तो इनको भी समझाया था कि भाई आप बहुत अच्छे कामगार हैं. तो पर अनफिट होने की वजह से वो जो है सेवानिवृत्त हो गए. और लिंगप्पा लक्ष्मण का भी योगदान कम नहीं है, क्योंकि रास्ते में हॉट एक्सर की गाड़ी इन्होंने सब देखी है, स्प्रिंग रोल वगैरह जो देखे, तो रेलवे की जो सेफ्टी है पूरा ख्याल रखते हुए इन्होंने काम किया है. और इनका रिटायरमेंट का जीवन सुखमय व्यतीत हो, ऐसा मैं कामना करता हूँ. और इनकी उज्जवल भविष्य की कामना करता हूँ कि इनको कोई तकलीफ हो. आजच्या सत्काराला उत्तर देतात. अध्यक्ष महाराज, गिजरे साहेब, तसंच मी माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने आजपर्यंत जे मोठी गुण आहे ते त्यांच्या आशीर्वादच घेऊन निवृत्ती केली. तसंच मला सगळ्यांनी म्हणजे सेंटर, डिझेल असिस्टंट, डिझेल असिस्टंट, सोबत फोरमॅन यांनी फार मदत केलेली आहे. की बाबा हा माणूस नाटफॉर्म जरी राहत नसला तरी पण त्याला रजा मात्र हमखास देत होते. जास्त काही बोलू शकत नाही. धन्यवाद. त्याच्यानंतर मी माणिकराव नाईक शब्द होतं. आभार आहे सर्वांचा आभार आहे. लिंगप्पा आभारी आहे. त्याच्यानंतर मी फक्त 2 मिनिटं शेवटचं अध्यक्ष भाषण सुरू होण्याचे. हे जी तीन सेवानिवृत्त होतात त्याच्याकडे पाहायला मिळतं ब्रह्मा विष्णू आणि माणुसकी येते. आणि ती माणुसकी आज तिघांनी आज कमवलेली आहे. आजच्या धर्तीवर तुम्हाला नक्की वाटेल की ह्या गिजरे साहेबांनी माने आणि लिंगापाने काहीतरी कमवलेलं आहे. तर या लोकल रनिंग स्टाफच्या वतीने, ड्रायव्हर क्लबच्या वतीने मी परमेश्वरने एकच प्रार्थना त्यांना करतो की परमेश्वराला त्या तिघांना दीर्घायुष्य लावो, त्यांच्या कुटुंबियांना सदा सुखी ठेवो. एवढे विनंती माझ्या 2 शब्द. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्वांचे आवडते गजबे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं. आज के इस विदाई समारोह जिन त्रिमूर्ति के लिए आयोजित किया गया है वो हमारे मेल चालक गिजरे साहब, सेंटर लिंगप्पा और असिस्टेंट ड्राइवर कामड़े अपनी रेल की पूरी सेवा करके आज सेवानिवृत्त हो रहे हैं और उनका विदाई समारोह आयोजित है. आप सब इस कार्यक्रम में जो एक भीड़ उपस्थित की है, जो एक अच्छा यहाँ पे प्रदर्शन किया है, ये निश्चित रूप से आपका उनके पीछे जो दिया गया लगाव है, प्यार है, यही मैं कहना चाहूँगा. दोस्तों, गिजरे साहब और इन सभी कर्मचारियों के बारे में इन्होंने किस तरह से
कार्य अपना व्यतीत किया है, रेल की सेवा किस तरह से व्यतीत किया है, इस बारे में मैं कुछ नहीं कह पाऊंगा, इसलिए कि मेरे पहले बोलने वालों ने मेरे लिए कुछ बाकी ही नहीं रखा है, इसलिए मैं ज़्यादा इनके बारे में कुछ नहीं कहूँगा। जैसे कर्मचारी का अपॉइंटमेंट होता है उसी प्रकार उसका रिटायरमेंट है, और ये आज रिटायरमेंट चाहे वॉलंटरी क्यों न हो, रिटायरमेंट के पश्चात जो इनका एक जीवन है, सेवानिवृत्ति जीवन, ये जीवन इनका खुशहाली से, स्वास्थ्य से भरपूर हो, और ये स्वास्थ्य से भरपूर उनके रिटायरमेंट जीवन का उपयोग ये हमारे समाज सेवा में लगाए, हमारे रिटायर्ड कर्मचारियों के साथ में घुल मिल के रहे, और इस समाज की, इस देश की उन्नति के लिए रिटायरमेंट के पश्चात ही अपना सहभाग्य देंगे, ऐसी उम्मीद करता हूँ। इनके उज्ज्वल स्वास्थ्य की कामना करते हुए मैं मेरे 2 शब्द सवाल करता हूँ। धन्यवाद। त्यांना दिलेल्या सहकार्याबद्दल, त्यांनी व्यवस्थित सेवा केली त्याबद्दल आणि तुमच्या सहकार्यामुळे ती सेवा घडून आलेली आहे। तुम्ही सगळ्यांनी असंच परस्पर सहकार्य करून आपणा सर्वांचं तसंच आपल्या जाऊनचं रेल्वेचं नाव वरती घ्यावं हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना। आपण सगळ्यांनी एकमेकांना असंच सहकार्य करावं, या सहकार्याबद्दल मी सर्वांचे आभार मानत आहे। ड्रायव्हर क्लबचे विशेषतः, कारण त्यांनी एकमेकांना साथ देऊनच आतापर्यंत प्रत्येक माणूस रिटायर होईपर्यंत साथ देत राहतात, त्याशिवाय कोणीही व्यवस्थित रिटायर होऊ शकत नाही, म्हणून मी ड्रायव्हर क्लबचे आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानित आहे। थँक्यू, धन्यवाद। शेवटचा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे की आजच्या बऱ्याच म्हणजे इतके वेळ म्हणजे सगळं त्याचप्रमाणे के लाल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांना अशोक पांडुरंग त्यातून हार घालण्याची विनंती आहे। राजेंद्र शिरसाट चालेल। त्याचप्रमाणे चिंचगरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना संदीप त्यातून हार घालण्याची विनंती करतो। संदीप अंडोडे, चिंचगरे साहेब। त्याचप्रमाणे घोरपडी शेठचे याला आहे कन्हरे साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांनी पुढे यायचे। कन्हरे साहेब घोरपडी शेठचे याला आहे कन्हरे साहेब, एकटा वाघमाऱ्यांचा नाही, तर सर्वांनी पुढे यायचं आहे। ड्रायव्हर क्लबच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे। त्याचप्रमाणे विनय कुमार साहेब आमच्या ड्रायव्हर क्लबला नेहमी प्रोत्साहन देणारे, त्यांना सुद्धा मी अशोकच्या हातून हार दिले होतं। अशोक